नमस्कार, मी रिया सिद्धनाथ बागल. मी मास कम्युनिकेशनची विद्यार्थिनी. मी ग्रामीण भागातून येते. माझे वडील शेतकरी आहेत. आम्ही जेव्हा मास कम्युनिकेशनला पहिल्यांदा इथं ऍडमिशन घ्यायला आलतो तेव्हा आम्हाला सांगितलं की आम्हाला फी 3318 आहे. आणि नंतर आम्हाला फॉर्म आम्ही भरायला गेलो परीक्षेचा फॉर्म, तेव्हा आम्हाला म्हणायला लागले की तुम्हाला ट्युशन फी आहे 5,500, ती तुम्ही भरा, त्याच्याशिवाय तुमचा फॉर्म आम्ही सबमिट होऊ देणार नाही, तुम्हाला परीक्षेला बसता येणार नाही. मग आम्हाला प्राचार्यांना अशी एवढी विनंती आहे की त्यांनी जे आम्हाला पहिल्यांदा 3318 अशी फी सांगितलेली होती त्याबाबत त्यांनी फी माफ करावी अशी आमची सगळ्यांची विनंती आहे. मी सानिका गायकवाड, मास कम्युनिकेशनची फर्स्ट इयरची विद्यार्थी. आम्ही जेव्हा मास कम्युनिकेशनचे ऍडमिशन घेतलं तेव्हा आम्हाला सांगितले होते की तुमची शिष्यवृत्ती 5,500 काहीतरी आसपास माफ होणार आहे, कारण शिष्यवृत्तीच्या मार्फत. पण नंतर शिक्षकांनी सांगितले की आपला कोर्स आहे ते नॉन ग्रँटेबल आहे, त्या कारणाने तुमची शिष्यवृत्ती मान्य होत नाहीये, असं काहीतरी त्यांनी रिझन दिलं. त्यामुळे आमची शिष्यवृत्ती मान्य होत नाहीये. त्यामुळे आम्हाला तर पूर्ण 9,000 रुपये फी भरावं लागत आहे. अगोदर सांगितल्याप्रमाणे त्यांनी 3,500 रुपये फी अशी ते घेतली होती ना, तेच आता नंतर पण माफ व्हावी 5,500 रुपये त्यांनी आता फॉर्म भरताना लागू केली आहेत. नमस्ते. कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयामध्ये 2 कोर्स आहेत. या कोर्सला शासन मान्यता मिळालेली आहे. शासनाच्या मान्यतेनेच हे 2 कोर्स महाविद्यालयामध्ये सुरू आहेत. याच्यातला एक कोर्स आहे BA एंटायर मल्टीमीडिया मास कम्युनिकेशन आणि दुसरा आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. या 2 कोर्सच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही, तर महाविद्यालयाच्या वतीनं उच्च शिक्षण संचालनालयाला त्याच्याविषयी आम्ही विनंती अर्ज केलेली आहे. आणि या 2 कोर्सच्या विद्यार्थ्यांची यादीमध्ये DBT पोर्टलच्या यादीमध्ये त्यांचा समावेश करावा असं महाविद्यालयाच्या वतीनं प्रस्ताव पाठवून संचालनालयाला कळवलेलं आहे. आम्ही वेळोवेळी विनंती करत आहोत. जर लवकर या 2 कोर्सच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न मिटला तर बरं होईल. या पहिल्या कोर्सला आहेत 21 विद्यार्थी, एंटायर मास मीडिया अँड कम्युनिकेशन, आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सला आहेत 34 विद्यार्थी. तर या कोर्सला जर DBT पोर्टलमध्ये स्थान मिळालं तर विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपचा प्रश्न सुटू शकतो. धन्यवाद. मान्यता मिळाली 23-24ला. 23-24ला मान्यता मिळाली. तर हे आम्ही त्यांना प्रस्ताव पाठवला होता 20/3/2025ला. 24-25 मध्ये प्रस्ताव पाठवलेला होता. त्याला कदाचित यावर्षी मान्यता मिळेल सुद्धा, पण अजून तर काही अद्याप मिळालेलं नाही. मिळाले का प्रश्न सुटू. 3 वर्ष झाले तुम्हाला मान्यता मिळत नाही. 2 वर्ष पूर्ण झाले. 2 वर्ष पूर्ण झाले. विद्यार्थी आता यावर्षी झाले, टोटल किती झाले? यावर्षी गेल्या वर्षी आमच्याकडे 23-24ला 21 विद्यार्थी होते. 24-25ला 34 विद्यार्थी होते. 24-25 विद्यार्थी आता 25-26 मध्ये पण आलेले आहेत. त्यामुळे ते विद्यार्थी 60 पेक्षा जास्त विद्यार्थी. याला खरं तर जिम्मेदार असं महाविद्यालय त्याला जबाबदार नाही, पण महाविद्यालयाचा प्रयत्न सारखा चालू आहे की विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळवून देण्यासाठी शासनाकडे सातत्यानं पाठपुरावा करणं. शिक्षण मंत्र्यांनी वगैरे लक्ष घालून मला असं वाटतं की उच्च शिक्षण विभागानं जर थोडंसं लक्ष घातलं याच्यामध्ये तर लवकर हे कोर्सेसची DBT पोर्टलमध्ये जाईल आणि विद्यार्थ्यांचा स्कॉलरशिपचा प्रश्न मिटेल.